मला तरी द्या मॉनिटरला. कृप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा. कृप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणे तुहा विठ्ठल भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय सर्वथा
कुमारी पार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय
भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय येतो नियानुठवू माता मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तो भेट येतो नियानुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येतो नियानुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भाग्याचा उदय
ते जोडी संत पाय येतो अनुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा विठ्ठल महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मदेव सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. संत पर प्रकरणातला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधू संतांची प्राप्ती आपल्याला झाल्यानंतर आपल्या भाग्याचा कसा उदय झालेला आहे त्याची अभिव्यक्ती केलेली आहे. अत्यंत दुर्लभ असणाऱ्या संतांची भेट आपल्याला झाली. साधू संत जे सहजासहजी कोणाला भेटत नाहीत ते संत आपल्याला प्राप्त झाले. संतांच्या पायाचं आपल्याला दर्शन घेता आलं. संतांना आपल्या डोळ्यासमोर पाहता आलं. आणि हे सगळं कशामुळे झालं? आपल्या अनंत जन्मीचं भाग्य आज उदयाला आलं म्हणून आम्हाला संतांची भेट घडली अशा आशयाचा हा अभंग आहे. विठ्ठला संतांची भेट ही सर्वसामान्याला सहजासहजी होत नसते. सर्वसामान्य माणसानं विचार केला की मला कोणीतरी साधू लगेच भेटला पाहिजे तर लगेच कधी साधूची भेट होत नसते. साधू काय अशा आपल्याला रस्त्यात चालता चालता भेटत नसतात. आपल्या बहुत जन्माची पुण्याई एकत्रित व्हावी लागते. आपल्या बऱ्याचशा जन्मांचं भाग्य एकत्रित उदयाला यावं लागतं. मग कुठं आपल्याला संतांची भेट झाली तर झाली असं होत असतं. ज्याप्रमाणे सामान्य कुणाची तरी आठवण केली की सामान्य माणूस कदाचित 2-4 दिवसांनी भेटतो. पण संतांची भेट अशी सहजासहजी रस्त्यात चालताना होत नाही. क्षेत्रात गेल्यानंतर होईलच असं सांगता येत नाही. क्षेत्रात जरी साधू असले आपण जरी क्षेत्रात असलो तरी क्षेत्रातले साधू आपल्या जवळून गेले तरी आपल्याला भेट होईल की नाही असं सांगता येत नाही. कारण जोपर्यंत आपल्या पुण्याचा उदय होत नाही तोपर्यंत संत मंडळी आपल्याला भेटत नाही. विठ्ठला संतांची भेट व्हायची म्हटली की त्याच्याकरिता पुण्य लागतं. बरं, पुण्य लागतं म्हणजे काय? असं लगेच थोड्या दिवसात पुण्य कमावलं लगेच संत भेटले असंही होत नाही बरं का. आपल्याला जे पुण्य लागतं ते पण किती लागतं त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे याचाही विचार आपल्याला तुकोबारायांनी सांगितला. तुकोबाराय काय म्हटले? तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे जोडे नावा तुझे वाचे सिया तोडे समागम घडे संतांचा तिळे तिळे पुण्य साचा पडे
तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. आपल्याला बऱ्याचशा जन्माचं पुण्य एकत्र करावं लागतं. परत ते बऱ्याचशा म्हणले तरी किती जन्माचं पुण्य? तुकाराम महाराज म्हटले तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळ तिळ हे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जो कोणता जन्म प्राप्त होईल त्या जन्मामध्ये तिळा एवढं. तिळ हा शब्द का वापरलाय? कमीत कमी दाखवण्याकरता. कमीत कमी किती असू शकतं? तर तिळा एवढं पुण्य आपण जर साठवलं तर ते साठवायचं किती? तरी हे बहुता जन्मी जोडे. लहान लहान सत्कर्म माणूस करतो की नाही, तेव्हा प्रत्येक सत्कर्मातून माणसाला अपेक्षा असते की मला यातून पुण्य मिळालं पाहिजे. माणसाचा काय स्वभाव असतो पहा. अगदी एखाद्या आंधळ्या माणसाला दुसरा कुठला तरी डोळस माणूस रस्ता ओलांडायला मदत करतो ना, तेव्हा त्याला पण रस्ता ओलांडून दिल्यानंतर त्या माणसाला मनातल्या मनात वाटत असतं आता मी चांगलं वागलो की नाही, या वागण्याच्या बदल्यात देवानं मला काय दिलं पाहिजे? पुण्य दिलं पाहिजे असं त्याला वाटत असतं. याच्या बदल्यात देवानं मला पुण्य द्यावं. एखाद्या भिकाऱ्याच्या हातावर 10 रुपये जरी टेकवले ना तरी त्याची अपेक्षा असते यातून देवानं मला काय द्यावं? पुण्य द्यावं. एखाद्या भुकेल्या असलेल्या माणसाला अर्धी चपाती जरी आम्ही दिली ना तरी माणसाची अपेक्षा असते की यातून भगवंतानं मला पुण्य दिलं पाहिजे. कारण माणसाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? जेव्हा केव्हा तो चांगले कर्म करतो ना, माणसाचा स्वभाव पहा, जेव्हा कधी तो चांगले कर्म करतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की देव फक्त माझ्याकडेच पाहतोय. आणि जेव्हा कधी तो पाप करतो ना त्याला असं वाटतं देवाचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही. असं माणसाचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्याला त्या लहान पुण्यकर्माच्या माध्यमातून देवानं माझ्या पदरात पुण्य टाकावं ही त्याची स्वाभाविक अपेक्षा असते. कोणतंही लहानसं कर्म केलं आणि ते कर्म जर सत्कर्म असेल तर देवानं मला पुण्य द्यावं ही सामान्य माणसाची अपेक्षा असते. हे बाकीचे सगळे प्रसंग सोडा, मी आमचा अनुभव सांगतो. मी अनेक वेळा तो अनुभव सांगत असतो. आम्ही कीर्तनाला गेलो, गाडीतून आम्ही उतरलो की व्यवस्थापक तिथले संयोजक पळत गाडीकडे येतात. आम्ही उतरलो की आमच्या हातात बॅग असते. ते संयोजक येतात आणि म्हणतात महाराज द्या तुमची बॅग. आम्ही तुमची बॅग घेतो. आम्ही म्हणतो नको राहू द्या ना, आपली बॅग आपल्याकडे असलेली बरी, दुसऱ्याकडे कशाला उगाच आपलं ओझं द्यायचं. म्हटलं राहू द्या. आपण अनेक वेळा त्यांना आग्रह केला ना नको तरी ते ऐकत नाही. बऱ्याचशा वेळेला नको म्हटलं की ते आयोजक उलट आपल्यालाच म्हणतात अहो महाराज द्या हो, तेवढंच आम्हाला असं बोलत चला जरा, तेवढंच आम्हाला पुण्य. म्हणजे नुसतं कीर्तनकाराच्या बॅग धरण्यातून पण आम्हाला पुण्य मिळावं अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. असं जे लहान कर्म आहे ना यातून मिळणारं पुण्य म्हणजे फार मोठं पर्वता एवढा असतं अशातला भाग नाही बरं का. हे काही जे काही आंधळ्याला मदत केली, गरीबाला मदत केली, यातून काय फार मोठं पुण्य तुम्हाला मिळतं अशातला भाग नाही. त्यातून जे पुण्य मिळतं ना ते तिळा एवढंच असतं. ध्यानात घ्या, ते तिळा एवढंच असतं. आणि असं तिळ पुण्य म्हणजे लहान पुण्य बऱ्याचशा जन्मांतरीचं एकत्र झालं की त्याच्यानंतर प्रामुख्याने 2 परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. एक तर नाम तुझे वाचेशी आतुडे म्हणजे देवाचं नाव मुखाला येतं. आणि दुसरं म्हणजे समागम घडे संतांचा म्हणजे संतांची भेट होते. याचा अर्थ देवाचं नाव मुखाला येण्याकरता सुद्धा जन्मांतरीचं पुण्य लागतं आणि संतांची भेट होण्याकरता सुद्धा जन्मांतरीचं पुण्य लागतं. विठ्ठला साधू येतात आणि भेट देतात अशातला प्रकार कधी होत नाही. साधू संतांची भेट ही अतिशय दुर्लभ आहे असं आपल्याला सगळ्यांनी सांगितलं. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत म्हणून त्यांनी सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी त्यांनी आपल्याला दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिली दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्व, दुसरी दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षुत्व आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे महापुरुषांचा संग. या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षुत्व दुर्लभ आहे, महापुरुषांचा म्हणजे संतांचा संग दुर्लभ आहे. पहिली दुर्लभ असलेली गोष्ट काय? मनुष्यत्व. दुसरं काय? मुमुक्षुत्व. तिसरं काय? संतांचा संग. पहिलं काय? मनुष्यत्व. दुसरं मुमुक्षुत्व. तिसरं संतांचा संग. पहिलं मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षुत्व, तिसरं संतांचा संग. पहिलं तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढेच जात नाही. पहिलं
मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षुत्व, तिसरं संतांचा संघ. पहिलं झालं, आता पाठ झालं, ठीक. पहिलं मनुष्यत्व, पहिली दुर्लभ असलेली गोष्ट काय? मनुष्यत्व. दुसरी दुर्लभ असलेली गोष्ट काय? मुमुक्षुत्व. आणि तिसरं काय? संतांचा संघ. आता या तिघांच्या बद्दल थोडा थोडा विचार करा. मुमुक्षुत्व, मनुष्यत्व हे दुर्लभ आहे. मनुष्याचा देह प्राप्त होणं हे माणसाला दुर्लभ आहे, मान्य आहे. पण आत्ता आपण जे सगळे आहोत, आपल्याला या दुर्लभ असलेल्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही, कारण ते आपल्याला प्राप्त झालंय. मनुष्यत्व आपल्याला मिळालंय. देवाच्या कृपेनं, आपल्या पुण्याईच्या कृपेनं आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालाय. त्याची चिंता आपल्याला करायची गरज नाही. पुढे चला, दुसरं काय? मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे काय? या सगळ्यातून मुक्त व्हावं, आपल्याला मोक्ष मिळावा अशी ज्याची ज्याची इच्छा असते त्याला मुमुक्षु असं म्हणतात. बाकी सगळ्यांचं सोडा, पण कमीत कमी या मंडपात आले तरी नक्कीच मुमुक्षुत्व आहे. नक्की आपल्याला मुमुक्षुत्व प्राप्त आहे. आपल्याला काहीतरी पुण्य मिळावं. मोक्ष म्हणजे तरी काय मिळावा हो? मोक्ष मिळाला पाहिजे म्हणजे नेमका काय मिळाला पाहिजे? मोक्षाची व्याख्या काय? मोक्ष म्हणजे वेदांतानं काय सांगितलंय? मोक्षाची काहीतरी परिभाषा असेल ना, डेफिनेशन असेल ना. काय मोक्षाची व्याख्या आहे? वेदांतानं आपल्याला सांगितलं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. अवघड वाटतं ना ऐकायला? सोपं करून सांगतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या दोघांच्या एकत्रीकरणाला मोक्ष असं म्हटलं जातं. आता मला तुम्ही काय लहान लहान प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, सुख आणि दुःख या दोन गोष्टी तुमच्या डोळ्याच्या समोर आहेत. त्यापैकी सुख तुम्हाला यावं वाटतं की जावं वाटतं? यावं वाटतं. बरं, जर तुम्हाला ते सुख मिळालं तर परत किती दिवसांनी जावं वाटतं? कधीच जाऊ नये वाटतं. बरोबर. बरं, दुःख यावं वाटतं की जावं वाटतं? जावं वाटतं. आणि गेलेलं दुःख परत किती दिवसांनी यावं वाटतं? कधीच येऊ नये वाटतं की नाही? मग यालाच म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. गेलेलं दुःख परत कधीच येऊ नये असं वाटणं याला म्हणतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आणि मिळालेलं सुख कधीच जाऊ नये असं वाटणं याला म्हणतात परमानंदाची प्राप्ती. आणि या दोघांच्या एकत्रीकरणाला म्हटलं जातं मोक्ष. आपल्याला सगळ्यांना याची अपेक्षा आहे, म्हणजे आपण सगळे मुमुक्षु आहोत. दुसऱ्या दुर्लभ गोष्टीची आपल्याला चिंता करायची गरज नाही. आता राहिलं काय? तिसरं, संतांचा संघ, महापुरुषांचा संश्रय म्हणजे संघ. तो आपल्याला अजून तरी प्राप्त झालेला नाही, म्हणून त्याची चिंता करणं गरजेचं आहे. विठ्ठला माणसाला साधू संतांचा संघ सहजासहजी प्राप्त होत नाही. काय आहे, एकनाथ महाराजांनी गाथेत चिंतन करत असताना असं केलेलं आहे की या जगातल्या सगळ्या दुर्लभ गोष्टी तुम्हाला कदाचित सुलभ होतील, पण संत आपल्याला सहजासहजी भेटत नाही. चंद्रामृते सुखे सेववे एकनाथ महाराज आपल्याला दुर्लभ गोष्टींची एक यादी सांगतात. एकनाथ महाराज म्हटले, चंद्रामृते सुखे सेववेल. चंद्राचं अमृत आपल्याला म्हणजे माणसाला सुखानं सेवन करता येईल असं का म्हटले? याचं कारण आहे, चंद्रातून प्राप्त होणारं जे अमृत आहे ते माणसाला सेवन करता येत नाही. चंद्रातून निघणारं जे अमृत आहे ते माणसाला सेवन करता येत नाही. त्याच्याकरिता चकोर नावाचा एक पक्षी असतो, त्यालाच फक्त ते जमतं. त्या चकोर नावाच्या पक्षाकडेच ते कौशल्य आहे की त्याला चंद्रातलं अमृत सेवन करता येतं. त्या चकोराचं लहानातलं लहान पिलू जरी असेल ना, तरी त्याच्याकडे ते कौशल्य असतं की चंद्रामृत त्याला पिता आलं पाहिजे. म्हणजे जे चकोराला जमतं ते माणसाला जमत नाही. चकोराला ते जमतं पण माणसाला जमत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, कदाचित
एखादा मनुष्य त्याच्या तपस सामर्थ्याने चंद्राकडे असलेले जे कौशल्य आहे ते स्वतःकडे घेईल आणि कदाचित त्याला चंद्राचं अमृत सेवन करता येईल. ही दुर्लभ गोष्ट आहे, पण कदाचित शक्य होईल. असता जाता रवी धरवेल, असताना जाणारा सूर्य धरता येईल का कोणाला? धरता येत नाही, पण कदाचित एखादा योग सामर्थ्याने तेही करून दाखवेल आणि असताना जाणारा सूर्य पळभर त्याला थांबवता येईल कदाचित. बर, अजून बाह्या हेळा सागर तरवेल, संपूर्ण समुद्र 2 हाताच्या सामर्थ्याने आपल्या बाहुबळाने पोहून पार करायचा हे सहजासहजी शक्य होत नाही, पण कदाचित एखादा माणूस तेही करून दाखवेल. म्हणजे माणसाला चंद्रामृत सेवन करता येत नाही, पण तेही त्याला मिळेल. माणसाला अस्ताला जाणारा रवी धरवता येत नाही, तेही त्याला करता येईल. माणसाला बाहुबलानं समुद्र पोहून पार करता येत नाही, तेही त्याला शक्य होईल. पण संतांची भेट मात्र माणसाला सहजासहजी शक्य होत नाही. ऐसे कैसे याने भेटत इथे साधू. कसे भेटतील सांगा तरी आम्हाला. साधूची भेट अशी सहजासहजी होत नाही, कसे भेटतील? बरं, का भेटत नाही? हे साधू आम्हाला का भेटत नाही याचा विचार करायचा झाला तर एक व्यवहारातला नियम तुम्हाला सांगतो. साधू का भेटत नाही? लक्ष देऊन ऐका, एकच वाक्य आहे. साधू का भेटत नाही? या जगात साधू कमी आहेत म्हणून ते भेटत नाही. ध्यानात घ्या, ते कमी आहेत म्हणून सगळ्यांना भेटत नाही. मला सांगा, बाजारात एखादी वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, ती सगळ्यांना मिळते, पण जी कमी प्रमाणात उपलब्ध आहे ती सगळ्यांना मिळते का? नाही, जो पटकन जातो त्यालाच मिळते. मग ती वस्तू आणण्याकरता तो लवकर जातो की नाही? लवकर जातो. एखादा दिवस रविवार असावा, काय समजूतदारपण आहे हो. मी फक्त रविवार म्हटलं, अजून पुढचं काहीच बोललो नाही. आमच्यासारख्याचं म्हणतो ना मी, आमच्यासारख्याचा रविवार असावा आणि आम्हाला माहिती आहे डेअरीवाल्याचं पनीर जास्त वेळ टिकत नाही. आम्ही विचार करतो लवकर जाऊन त्याच्याकडून ते घेऊन यावं. म्हणजे असं का म्हटलं आम्ही? कमी प्रमाणात उपलब्ध आहे ना, मग ते सहजासहजी सगळ्यांना मिळत नाही, ते काही लोकांनाच मिळतं. तसे साधू या मृत्यू लोकांवर भरपूर नाही, ते फार थोडके असतात, मोजके असतात, हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतात. त्याची प्राप्ती सगळ्यांनाच होते असं नाही, म्हणून संत कमी आहेत एवढ्या करता ते दुर्लभ आहेत. विठ्ठला विठ्ठला. दुर्लभ आहे एवढं मात्र नक्की. तुम्ही नारद महर्षींना जरी विचारलत ना, तर नारदांनी एक नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या भक्तिसूत्रामध्ये नारदांनी सांगितलेलं आहे, साधू संतांची भेट कशी आहे? महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. सूत्र त्यांनी सांगितलंय. महत् संगस्तु, महात्म्यांचा संघ कसा आहे? एक दुर्लभो, दुसरं अगम्यो आणि तिसरं अमोघश्च. त्यांनी पण तेच सांगितलं की संतांचा संघ हा दुर्लभ आहे असं सांगायला लागले. लोकांनी विचारलं, अरे जर संतांचा संघ दुर्लभ आहे म्हणजे तो कोणालाच भेटत नाही, कधीच भेटणार नाही, संतांचे पाय कधीच कोणाला मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात नाही असं नाही, कधीच कोणाला मिळणार नाही अशातला भाग नाही. एकनाथ महाराजांनी जे मगाशी म्हटलं ना, ऐसे कैसे याने भेटत ते साधू, कसे भेटतील बरं ते साधू? एकनाथ महाराजांच्या या अभंगाचं उत्तर तुम्हाला तुकाराम महाराज देतील. तुकाराम महाराजांना विचारा, हे साधू कसे बरं आम्हाला भेटतील? तुकाराम महाराजांनी आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे. अर्थ काम चाडन चित्ता, अर्थ काम चाडन चित्ता, अर्थ काम
सांगतील अर्थ काम चाडनये चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणोनी नेणता साधू भेट देती तया अवचिता गा ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. एकनाथ महाराजांनी प्रश्न काय केला होता? ऐसे कैसे याने भेटती ते साधू. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. असे भेटतील. कसे भेटतील? अर्थ काम चाडन ये चित्ता. ऐका, साधू कोणाला भेट देतात याचं उत्तर तुकाराम महाराजांनी सांगितलं. अर्थ काम चाड नये चित्ता. अर्थ याचा अर्थ काय होतो? अर्थ शब्दाचा अर्थ संपत्ती. अर्थ शब्दाचा अर्थ होतो संपत्ती. बरं, अर्थ पुढे काम. काम म्हणजे कोणत्याही प्रकारची अंतःकरणातली इच्छा, त्याला म्हटलं जातं काम. अर्थ आणि काम अर्थात संपत्ती आणि मनातल्या कोणत्याही इच्छा या जर अंतःकरणात प्रबळ होत नसतील तर अर्थ काम चाड नये चित्ता, या दोन गोष्टी त्याच्या चित्ताला स्पर्श नाही झाल्या पाहिजे. अजून मानामान, मोह, माया, मिथ्या. मान काय आणि अपमान काय हे दोघी सारखेच आहे असं त्याच्या चित्ताला वाटलं पाहिजे. या जगामध्ये असलेली सगळी माया ही मोहरूपी आहे असं त्याच्या चित्ताला वाटलं पाहिजे. अजून काय झालं पाहिजे? वरते समाधानी, समाधानी राहिला पाहिजे. भगवंत ज्या कोणत्या स्थितीमध्ये ठेवेल ना त्या स्थितीमध्ये समाधानी राहिलो पाहिजे. आम्ही लाख वेळा म्हणतो ठेविल्यानंतर तैसेची राहावे. आता तैसेची राहावे काय राहावंच लागतंय, नाही इलाज. देवानं आपल्याला जसं ठेवलंय, तर मला खरं सांगा ना, देवानं आपल्याला जसं ठेवलंय तसं आपण राहतो की राहावं लागतं? राहावं लागतं, आपला नाईलाज आहे. तरी आम्ही बरेच प्रयत्न करतो, किती पण पांढरे झाले तरी काळे करायचे. आम्ही प्रयत्न करतो की नाही? करतो ना. किती पण आमचे दात पडले तरी दुसरे बसवण्याचे प्रयत्न आम्ही करतो ना. कितीतरी आमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तरी निरनिराळे कॉस्मेटिक्स वापरून आपण ते परत पूर्ववत व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतो की नाही? म्हणजे देव ठेवेल तसं आपण राहत नाही, आपल्याला राहावं लागतंय. महाराजांनी काय सांगितलं? ठेविले आनंद तैसेची तर राहावंच लागतं. पण ज्या कोणत्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीत चित्ती असू द्यावे समाधान. त्या स्थितीमध्ये समाधान मानणं ही खरी स्थैर्याची असलेली स्थिती आहे. म्हणजे काय? तुकोबाने म्हटले वरते समाधानी. देव ज्या स्थितीमध्ये ठेवेल त्या स्थितीमध्ये समाधानी जाणवणी नेणता. सगळ्या या समाजाचं, सगळ्या या संसाराचं स्वरूप हे दुःखरूप आहे हे जाणून घेऊन या ठिकाणी तो समाधानी राहिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्याच्या ठिकाणी एकत्र येतील ना, साधू भेट देतील तया औचिता गा. कधीच तरी औचित त्याला साधू भेट देतील. पण हे सगळं होण्याकरता ते आलं तर पाहिजे. संपत्तीची इच्छा नाही झाली पाहिजे, अंतःकरणात कुठलीच वासना नाही राहिली पाहिजे, मान झाला तरी सुखी नाही झाला पाहिजे, अपमान झाला तरी दुःखी नाही झाला पाहिजे, मोह माया सगळी खोटी वाटली पाहिजे, त्याला या जगामध्ये समाधानी राहता आलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी एकत्र त्याच्याकडे आल्या की साधू भेट देतील. मला सांगावं यातलं कुठलं आपल्याकडे आहे? यातलं कुठलं आपलं आहे? कुठलंच नाही. मग साधूनं आपल्याला भेट द्यावी की देऊ नये? द्यावी म्हटली तरी देणार नाही. यातलं काहीच नाही तर कुठं द्यावं मला सांगा. या सगळ्या गोष्टी असतील तर साधू भेट देतील. आपल्याकडे त्या अजून तरी आलेल्या नाहीत, म्हणून साधूची भेट ही आपल्याला दुर्लभच राहिलेली आहे. आपल्याला साधूची भेट ही दुर्लभ आहे. सहजासहजी अशी आपल्याला संत भेटत नाहीत. तुकाराम महाराजांना माहिती आहे की हे सहजासहजी संत भेटत नाहीत. संतांची भेट दुर्लभ आहे. अतिशय सायासानं अनेक जन्माच्या पुण्याईच्या प्राप्तीनं आपल्याला या साधू संतांची भेट होत असते. हे तुकोबाऱ्यांना ठाऊक आहे. आणि अकस्मात ज्या वेळेला संत येतात आणि तुकोबाऱ्यांना दर्शन देतात तेव्हा संतांनी जे आपल्याला दर्शन दिलेलं आहे त्याच्या संबंधानं तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाला प्रसन्नता निर्माण होते आणि मग तुकाराम महाराज स्वतःशीच बोलायला लागतात. अकस्मात हे साधू आपल्याला भेटले, आपल्या पूर्व पुण्याईनं आपल्याला साधू हे भेटले, इतर कुणालाच भेटत नाहीत असे साधू आपल्याला जर भेटले असतील तर या संतांचं दर्शन आपल्याला का बरं झालं असावं असा मनाशी संवाद करत असताना तुकोबाऱ्यांना जे उत्तर प्राप्त झालं ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय.
भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. तुकाराम महाराजांनी त्याच्या कारणाचा विचार केला. तुकोबाराय म्हणतात ते हे जोडी संत पाय, संतांचे पाय आम्हाला प्राप्त झाले. जोडी म्हणजे काय? मिळाले. साधू संतांचे पाय मिळाले. काय त्याला उत्तर असावं? भाग्याचा उदय. आमच्या भाग्याचा उदय झाला. अनेक जन्मांपासूनचं असलेलं जे भाग्य होतं, भाग्य नव्हतं अशातला भाग नाही बरं का. तुकाराम महाराजांनी शब्द वापरलाय, भाग्य नव्हतं असं नाही. भाग्य होतं पण ते अजून लपलेलं होतं, त्याचा उदय नव्हता झाला. जे भाग्य आमच्या गाठीशी होतं त्या भाग्याचा आता उदय झाला आणि म्हणून आम्हाला संतांचं दर्शन प्राप्त झालं. तुकाराम महाराज जर संतांच्या पायाच्या दर्शनाला भाग्य हे कारण मानत असतील तर नेमका भाग्य म्हणजे काय याचा पण विचार आपल्याला करावा लागेल. तुकाराम महाराज नेमका कशाला भाग्य म्हणतात याचं चिंतन करावं लागेल. असं का बरं? याचं कारण असं आहे, ज्याला आपण भाग्य समजतो त्याला तुकाराम महाराज भाग्य म्हणत नाही आणि ज्याला तुकाराम महाराज भाग्य म्हणतात त्याला आपण भाग्य म्हणत नाही. अशी अडचण आहे आपली. तुकाराम महाराज ज्याला भाग्य समजतात ते आपल्या दृष्टीनं भाग्य नाही आणि आपण ज्याला भाग्य म्हणतो त्याला तुकोबाराय भाग्य म्हणत नाही. आपल्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण काय आहे? आपल्या दृष्टीनं भाग्य म्हणजे काय मला सांगा ना. आपण कशाला भाग्य म्हणतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हे आपल्या दृष्टीनं काय आहे? भाग्य आहे. पण ते त्याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोये धनपुत्र दारा, भाग्य तरी नोये धनपुत्र दारा, निकट वास बरा धनपुत्रदारा. तुकाराम महाराज म्हणतात याला आम्ही भाग्य मानत नाही. आपण सगळेजण ज्याला भाग्य म्हणतो त्याला तुकाराम महाराज भाग्य म्हणत नाही. आपण कशाला भाग्य म्हणतो? एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड सांगितलेलं आहे. सामान्य लोक भाग्य कशाला म्हणतात माहिती आहे? जयासी प्रपंचाचा अतिविस्तार म्हणती तयाचे भाग्य थोर. प्रपंचातल्या लोकांचं कसं आहे, ज्या एखाद्याच्या प्रपंचाचा अतिशय विस्तार व्हायला लागला ना, अकस्मात विस्तार व्हायला लागला की लोक म्हणतात काय भाग्यवान माणूस आहे, काय भाग्यवान माणूस आहे. एखाद्याच्या संपत्तीत अचानक वाढ झाली, लोक म्हणतात त्याचं भाग्य फार मोठं आहे बरं का, म्हणून त्याला संपत्ती मिळाली. एखाद्याच्या नावावर अजिबात जागा नव्हती ना, अचानक जागा निघाली आणि ती पण कुठेतरी चांगल्या ठिकाणी शहरात एखाद्या कोपऱ्यात मिळाली की ज्याचा रेट आता भरपूर सुरू आहे, की मग लोक म्हणतात काय नाही त्यांचे भाग्य मोठे आहेत म्हणून त्याला ते मिळालं. याचा अर्थ लहान लहान सुद्धा गोष्टींकडे आपण भाग्य म्हणून संबोधन देऊन टाकत असतो. असं समजा एखादा मनुष्य आपल्यासारखा राहतो, आपल्यासारखा खातो पितो, सगळं त्याची परिस्थिती सारखी, आपली परिस्थिती सारखी, तो जसा फिरतो तसंच आपण पण फिरतो. पण अकस्मात काहीतरी त्याची परिस्थिती पालटते आणि तो आपल्यापेक्षा चांगलं राहायला लागला की आपण त्याला विचारायचं का तुम्ही दोघे तर सारखेच राहायचे ना, त्याचं तर बंगला झाला, तुमचं घर अजून तसंच. तो म्हणतो काही नाही हो, त्याचं भाग्य चांगलं आहे, त्याच्या भाग्यातच होतं ना म्हणून ते त्याला मिळालं. लगेच भाग्याचं लेबल चिटकवून आम्ही मोकळे होतो. बरोबर की नाही? माणूस चांगला राहायला लागला तर भाग्य वाटेल याच्यात काहीच नवल नाही. मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं सांगतो. आपल्यापेक्षा चांगलं जर माणूस राहत असेल दुसरा कुणीतरी तर त्याला आपण भाग्य समजू, याच्यात काहीच नवल नाही. तुमच्या ओळखीचं उदाहरण सांगतो. बऱ्याचशा वेळेला शहरातून फिरत असताना किंवा एखाद्या हायवेवरून जात असताना बऱ्याच महागड्या गाड्या फिरताना आपण पाहतो बघा, महागड्या गाड्या फिरताना बघतो. पण होतं असं की त्या महागड्या गाड्यांमध्ये गाडी चालवायला माणूस बसलेला असतो पण बाजूच्या सीटवर माणूस नसतो. ओळखलं ना? तिथं माणूस नसतो, तिथं कोण बसलेला असतो? एखादा कुत्रा बसलेला असतो. काय त्याची किंमत जी असेल ते काय असेल ते असेल, पण तिथं कुत्रा बसलेला असतो. रस्त्यावरून चालणाऱ्या माणसानं त्या एसीत बसलेल्या कुत्र्याकडे बघितलं ना तरी पण हा म्हणतो काय भाग्यवान आहे. कोण केलं की नाही? आम्ही कुत्र्याच्या पण नशिबामध्ये भाग्य देतो आणि आपण मोकळे होतो. का
तो आपल्यापेक्षा चांगला राहतो की नाही, मग तो आपण भाग्यवान आहे असं म्हणून सोडून देतो. याचा अर्थ आपण या सगळ्या लहान लहान गोष्टीला भाग्य समजतो. आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होणं, धनसंपत्ती प्राप्त होणं, सुखसुविधा प्राप्त होणं, सुखाच्या सगळ्या सुविधा आपल्याला एकत्र प्राप्त होणं, या सगळ्याला आपण भाग्य असं म्हणत असतो. तुकोबाराय म्हणतात याला आम्ही भाग्य म्हणत नाही. संपत्ती प्राप्त होणे काय भाग्याचं लक्षण आहे? संपत्ती प्राप्त होणे हे भाग्याचं लक्षण नाही आहे. त्याला संपत्तीला तुकाराम महाराज भाग्य म्हणत नाहीत. कारण त्याचं एवढंच आहे. तुकोबाराय म्हणतात ही जी लक्ष्मी आहे, ही जी संपत्ती आहे, याला आपल्याला भाग्य म्हणून म्हणता येत नाही. याचं कारण ही संपत्ती किंवा ही लक्ष्मी अतिशय चंचल आहे, म्हणून तिला भाग्य म्हणता येत नाही. म्हणजे ही लक्ष्मी आजच्या दिवशी एखाद्याकडे असते तर उद्याच्या दिवशी एखाद्याकडून निघूनही जाते, तिला भाग्य म्हणता येत नाही. कसं काय भाग्य म्हणणार सांगा ना? ज्याला असं वाटतं आपल्याला संपत्ती प्राप्त झालं पाहिजे त्याच्याकडे ती लक्ष्मी येत नाही, आणि ज्याला असं वाटतं आपल्याकडून गेली पाहिजे त्याच्याकडून ती जात नाही. हा की हा आता दुसऱ्या वर्गातलं कोणी भेटतच नाही, तो भाग वेगळा. आपल्याकडून ती संपत्ती जावी असं कुणाला वाटतं? कुणालाच वाटत नाही. ते असा एक प्रकार घडला. म्हणे एका माणसाकडे भरपूर संपत्ती म्हणजे भरपूरच संपत्ती, मोजवता येणार नाही एवढी संपत्ती. नवीन कमावलेली संपत्ती कुठं ठेवायची त्याच्याकरता त्याच्याकडे जागा नव्हती. एवढी संपत्ती मागच्या 7 पिढ्यांनी एवढी कमावून ठेवली होती की संपत्ती संपेनाच. बरेच प्रयत्न केले त्याने संपत्ती संपवण्याकरता, पण त्याच्याकडची संपत्ती काही संपत नाही. त्याचं बिचाराचं लग्नाचं वय झालं. घरातल्या लोकांनी आग्रह केला की बाबा आता लग्नाचं योग्य वय झालेलं आहे, लग्न करून घे बघू. मग मुली पाहायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं ऐका, मला अजिबात श्रीमंताच्या घरची मुलगी करायची नाही. मला अतिशय गरीब घराण्यातली मुलगी, फक्त सुसंस्कारित असली पाहिजे. गरीब घराण्यातली मुलगी आपल्याला चालेल. त्यांनी विचारलं बाबा का बरं श्रीमंताच्या घरची नको? आपण श्रीमंत आहोत, श्रीमंताच्याच घरची मुलगी पाहिली पाहिजे ना. म्हटलं काही नाही, श्रीमंताच्या घरची पोरगी केली असते, पण समजा श्रीमंताच्या घरची मुलगी केली आणि त्यांनी पण संपत्ती पाठवून दिली तर ठेवायची कुठं? म्हणे काय किती संपत्तीचे विचार करा. एवढी संपत्ती त्याच्याकडे, एवढी संपत्ती संपेना. एका गरीब घराण्यातली मुलगी पाहिली, सुसंस्कारित आहे, लग्न जमलं, सगळ्यांना बोलवलं, लग्न करून घेतलं. थाटामाटात लग्न केलं. लग्नात पण बरेच संपवण्याचे प्रयत्न केले, पैसे पण ते काही संपले नाही. ती गरीबा घरची पोरगी याच्या घरी नांदायला आली. आल्यानंतर आता ती फार गरीब घराण्यातून आली होती, तिनं एवढी संपत्ती कधी पाहिली नव्हती. ती विचार करायला लागली, बापरे बापरे किती संपत्ती. हा एवढं तर आपण आपल्या डोळ्याने कधीच पाहिलं नव्हतं. काही 1-1.5 महिना संपला. त्याच्यानंतर तिनं तिच्या नवऱ्याला बोलून दाखवलं, का आपल्या घरात नेमका किती संपत्ती आहे, जरा मला दाखवा तरी, बघायची मला. एवढी संपत्ती कधीच बघितली नाही हो. त्यानं लगेच त्याच्या मुलीमजीला आवाज द्यायला सांगितलं, मुलीमजी वहिनी साहेबांना आपली संपत्ती दाखवून आणा बरं. तो मुलीमजी वहिनी साहेबांना म्हटलं चला तुम्हाला संपत्ती दाखवतो. त्यांचा जो बंगला, जी हवेली होती की नाही, त्याच्या बाजूला त्यांनी एक असं चाळीसारखं घर बांधलेलं होतं. म्हणजे नुसत्या खोल्याच होत्या, दुसरं काही नाही. आता त्या खोल्या ज्या बांधल्या होत्या त्या माणसांना राहिला नाही संपत्ती साठवायला, खोल्या सगळ्या संपत्ती साठवायला. म्हणजे पहिली खोली त्यानं उघडून दाखवली आणि त्यानं सांगितलं, वहिनी साहेब ही खोली फक्त 2000च्याच नोटांनी भरलेली आहे. ही बिचारी विचार करायला लागली, आपण 1-2 नोट आपल्या आयुष्यात कधी बघितली नाही, इथं अख्खी खोली भरलेली आहे. त्यानं पुढची खोली उघडली, ही फक्त 500च्या नोटांनी भरलेली आहे, ही फक्त 200च्या नोटांनी भरलेली आहे. असं करत 5-10 रुपयाची नाणी असतात ना आपली, त्या नाण्यांच्या त्या खोलीपर्यंत आला आणि त्यानं सांगितलं, ही बघा ही जी खोली आहे ना, या खोलीत जेवढ्या गोणी दिसतात की नाही, तेवढ्या सगळ्या गोणी ह्या 5, 10, 1-2 रुपयाच्या नाण्यांनी भरलेल्या आहेत, कॉइन्सनी भरलेल्या आहेत. त्या सगळ्या एकावर एक रचलेल्या आहेत. ही सगळी आपली एवढी संपत्ती आहे. ती विचार करायला लागली, केवढी संपत्ती म्हणे, एवढं तर आपण कधीच बघितलं नाही. आता ते नाणे, आता ती गरीब घराण्यातली ना, तिला याच्या सगळ्याचं आश्चर्य वाटलं फार. ती त्या मुलीमजीला म्हणायला लागली, का ही जी नाण्यांची खोली आहे, याच्यात एकावर एक पोती रचून ठेवली ज्याच्यामध्ये सगळे नाणे भरलेले आहेत. याच्यापैकी एखाद्या पोत्याला जर मी हात लावला तर चालेल का? म्हणे गरीब होती बिचारी, चालेल का? मुलीमजीने सांगितलं, चालेल म्हणजे काय? अहो सगळं तुमचंच आहे, सगळं हे तुमचंच आहे, तुम्हाला काय खर्च करायचं ते करा. साहेबांनी पूर्ण परवानगी आपल्याला दिलेली आहे. कुठं संपवायचे ते संपवा, एखाद्याला द्यायचे असेल तर द्या, त्याला देऊन टाका, कुठल्या संस्थेला द्यायचे असतील तर त्यांना द्या. बरं हे सगळं सोडून तुम्हाला शॉपिंगला संपवायचे असतील तर
आपल्या बोलायला काय जातं, मला फक्त बोलायचं की नाही, तुम्ही तिकडं संपवा. बरं नाही जमलं तुम्हाला असं वाटलं आजच्या कीर्तनकाराला द्यावं, त्याला देऊन टाका म्हणे, काही अडचण नाही म्हणे. तुम्हाला जेवढं संपवायचं ते संपवा, मालकाने पूर्ण परवानगी तुम्हाला दिलेली आहे. ती म्हटली नाही नाही आपल्याला कुठं संपवायचं नाही, मला फक्त स्पर्श करून बघायचा. तिनं काय केलं, त्या गोणीवर गोणी रचल्या होत्या की नाही, त्याच्यात जी वरची गुण होती तिला हात लावलं आणि तिचं काय दुर्दैव होतं कोणास ठाऊक, ती वरची गुण नेमका खाली पडली तिच्या पायावर. आता नाण्यांनी भरलेली गुण जेव्हा तिच्या पायावर पडली ना, तिच्या पायाला लागलं, दुखापत झाली म्हणून लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलं. डॉक्टरने सांगितलं काही नाही, तिचा पाय फ्रॅक्चर झालाय म्हटले. पाय फ्रॅक्चर झालाय म्हणून मग तिचं योग्य ते निदान केलं. 2-2.5 महिन्यापर्यंत पायाला प्लास्टर बांधून ठेवलं. पुढच्या 2 महिन्यापर्यंत तिने आराम केला आणि पुढच्या 3 महिन्यात बरी झाली. बरी झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्याला म्हणायला लागली, काऊ एवढी संपत्ती दाखवली खरी, काय कामाची. एखाद्या दिवशी जर ती आपल्या जीवावर बेतत असेल तर असली संपत्ती नसलेली बरी. एक काम करा, काय करू, सगळी संपत्ती संपून टाका. नवरा म्हणायला लागला, जे तुला कळतं ते मला कळत नाही, तुला जे कळतं ते मला नाही का कळत. मी पण खूप वर्ष झाली प्रयत्न करतोय आपली संपत्ती संपवायची, पण संपतच नाही, करू तरी काय. ती म्हटली एक काम करा, आता माझं ऐका. तो म्हटला आता तुझं म्हणजे काय, आता तुझंच ऐकायचं म्हणे, सांग बाबा काय काय ऐकू तुझं. ती म्हटली एक काम करा, आपल्या नगरीचा राजा ऐके नाही, तुम्ही उद्या सकाळी त्या मंत्रिमंडळामध्ये जा, त्याच्या सभागृहात जा. सगळे सभागृहात सगळे मंत्री वगैरे बसलेले असतील आणि भर सभेत त्या राजाचा काहीतरी अपमान करा, काहीतरी त्याला शिव्या द्या, काहीतरी करा, त्याचा अपमान करा. त्याचा अपमान केला की राजा रागवेल आणि राजा रागवला की तो तुम्हाला शिक्षा देईल आणि शिक्षा देत असताना पहिली नजर जाईल तुमच्या तिजोरीवर आणि तो म्हणे सेवकांना याच्या तिजोरीतली सगळी संपत्ती गोळा करा आणि आपल्या राजघराण्याच्या तिजोरीत आणून ठेवा, ही त्याची शिक्षा. तेही करून बघतो म्हणे. दुसऱ्या दिवशीचा दरबार उजाडला. राजा सिंहासनावर बसला, प्रधानजी बाजूला बसला, दोन्ही बाजूला मंत्री बसले. सभा सुरू झाली. एका गहन विषयावर त्यांची चर्चा सुरू होती. एवढ्यात हा त्या महालाच्या दरबारात गेला. दरबाराच्या दरवाजात उभा राहिला. बघितलं सगळे चर्चेमध्ये गुंग आहे. मग हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे, आपण काहीतरी राजाचा अपराध करायचा. काय करायचं, त्याने सरळ पायातली चप्पल काढली आणि बरोबर राजाच्या तोंडावर ठिकून मारली. त्याचा नेम पण एवढा चांगला होता, हाय लहानपणी काय खेळत होता की काय कोणास ठाऊक, पण नेम त्याचा चांगला होता बरं का. आता तो नेम पाहिला, नेमका त्याची ती चप्पल आहे ना राजाच्या मुकुटावर लागली. राजाच्या मुकुटावर लागल्याबरोबर मुकुट खाली पडलं, असं घरंगळत ते बाजूला गेलं. आता आपल्या मुकुटावर कुणीतरी चप्पल फेकून मारली हे ऐकून राजाला एवढा राग आला. राजाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. राजा उठून उभा राहिला, प्रधानजीला आज्ञा केली, कोण आहे हा नटद्रष्ट माणूस, जरा पहा बरं. अरे एवढी त्याची हिंमत झाली की राजाच्या मुकुटावर चप्पल फेकून मारतो. त्याला ताबडतोब माझ्यासमोर हजर करा आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला मृत्यूदंड द्या. मृत्यूदंड सुनावलं. एवढ्यात प्रधानजीची नजर राजाच्या डोक्यातून खाली पडलेल्या मुकुटाकडे गेली आणि प्रधानजीनं पाहिलं, त्या मुकुटातून एक अत्यंत विषारी विंचू सरसर करत बाजूला गेले. हे पाहिल्याबरोबर प्रधानजी म्हटले राजाला, थांबा 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 जरा थांबा. का काय झालं. अहो त्यानं तुमच्यावरची चप्पल फेकून मारली ना, तो तुमचा अपमान व्हावा म्हणून नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून म्हणे. कसं काय. असं असं झालं, तुमचा मुकुट खाली पडला तेव्हा त्यातून बाहेर जात असताना विंचू मी माझ्या डोळ्याने पाहिलं, त्यानं चांगल्या करताच हे केलंय. राजा म्हणाला, वा 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 वा, मी माझे शब्द मागे घेतो. पहिल्यांदा त्याला बोलवा बरं. जवळ बोलावलं, शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान केला. आता सगळं झाल्यानंतर तो गेला निघून. राजा आणि प्रधान बसले दोघे एकत्र. राजा म्हणायला लागला, काय विचारवान माणूस आहे म्हणे, एवढा बुद्धिमान माणूस आपल्या मंत्रिमंडळात झाला पाहिजे म्हटले. एक काम करा, त्याला आपल्या मंत्रिमंडळात जागा द्या बघू. त्याला मंत्रिमंडळात जागा दिली. तो म्हटला नाही. राजा म्हटला प्रधानजीला, एवढ्यानं माझं पोट भरत नाही, नुसतं त्याला मंत्री बनवलं, काय त्याच्यामध्ये एवढं. तुम्ही एक काम करा. प्रधानजीला सांगितलं, एक काम करा प्रधानजी, आपल्या तिजोरीत जा म्हणे. आपल्या तिजोरीत जा आणि आपल्या तिजोरीत जाऊन 7 उंट तयार करा आणि त्या 7 उंटाच्या दोन्ही बाजूला जेवढी संपत्ती बसेल ना तेवढी सगळी त्याच्या घरी बक्षीस म्हणून पाठवून द्या. पाठवून द्या म्हटले, काहीच हरकत नाही. त्या सेवकांनी त्याची आज्ञा लगेच पाळली. 7 उंटावर बसत तेवढी संपत्ती घेतली, याच्या घरी बक्षीस म्हणून घेऊन गेले. ती बिचारी गरीब घराण्यातली मुलगी अंगणात झाडू मारत होती. तिला कामं करायची सवय. हे सगळे उंटन सेवक आलेलं तिनं पाहिलं. तिने विचारलं, कोण आपण. राजाचे सेवक आहोत. कुठं निघालात.
तुमच्याकडेच आलेलो आहे. कशा करता? राजाचं एक काम आहे. काय काम आहे? काही नाही, एवढंच काम आहे. हे जे 7 उंट दिसतात ना, या 7 उंटावर जेवढे काही सोने, माणिक, चांदी, रुपये, पैसे वगैरे जे दिसत आहेत, तेवढी सगळी संपत्ती आपल्या राजानं तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला बक्षीस म्हणून पाठवून दिलेलं आहे. कृपा करून याचा स्वीकार करा. असं ऐकल्याबरोबर तिला एवढा राग आला, रागानं लाल झाली. आणि रागानं लाल झाल्यानंतर तिनं ते मंत्रच चालू केले ना सगळे. पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत ती थांबेनाच. म्हणजे मंत्र म्हणजे समजून जा बरं, एवढं या गादीवर बोलता येत नाही. तिनं एक एक करून शिव्या द्यायला लागली. भरपूर शिव्या दिल्या. अशा शिव्या दिल्या, एक दिली की पुन्हा ती द्यायची नाही. भरपूर शिव्या दिल्या. आणि शेवटी म्हटली, काय तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला त्या राजाची संपत्ती वगैरे काही नको, घेऊन जा परत. सेवकांनी बिचाऱ्यानं तिचं ऐकलं, परत घेऊन आले. प्रधानजीकडे गेले. प्रधानजीला म्हणायला लागले, घेऊन गेलो होतो संपत्ती, त्या काही घ्यायला तयार नाहीत. राजाला जाऊन सांगितलं. राजा विचार करायला लागला, का बरं असं झालं असेल? अरे आपण बक्षीसच पाठवलं ना. राजाला पाठवलेलं बक्षीस वास्तविक त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. का बरं बक्षीस घेतलं नाही? खूप विचार केला, डोकं खाजवलं आणि मग त्याला कळून आलं. तो पटकन म्हटला, बरोबर आहे. अरे कशी काय संपत्ती घेणार? त्यानं राजाचा जीव वाचवलाय, राजाचा. आणि राजाचा जीव वाचवलाय, त्याच्या बदल्यात आपण फक्त 7 उंट पाठवले म्हटलं. एक काम करा, अजून 7 उंट भरा, 14 उंट त्याच्या घरी पाठवून द्या म्हटले. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न संपत्ती जाण्याकरता होते की येण्याकरता होते? जाण्याकरता होते. पण त्याची संपत्ती संपत नाही. याचा अर्थ या लक्ष्मीचा स्वभावच असा आहे, ज्याला यावं वाटतं त्याच्याकडे येत नाही आणि ज्याला जावं वाटतं त्याच्याकडून ती जात नाही. म्हणजे लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती लक्ष्मी चंचल असल्यामुळे त्याला भाग्याचं लक्षण म्हणता येत नाही. विठ्ठला असलेलं असं काही लक्षण नाही. भाग्य तरी नो हे धन, भाग्य तरी नो हे पुत्र, तारा, बाकी आपलं असलेला प्रपंच हे सुद्धा काही भाग्याचं लक्षण नाही. हे आपल्याला कधीच सुख देत नसेल तर त्याला भाग्य कसं म्हणावं? म्हणून या कुठल्याच गोष्टीला आपल्याला भाग्य म्हणता येत नाही. मग जर या सगळ्याला भाग्य म्हणता येत नसेल तर नेमका भाग्य कशाला म्हणायचं? भाग्य या नावे संसारी जन्मी जे याची लागे. तुकाराम महाराजांनी सांगितलं भाग्य म्हणजे काय? तुका म्हणे भाग्य या नावे. या नावे म्हणजे तरी काय? अख्खा अभंग बघून घ्या. तुकोबरे म्हणतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे याला भाग्य म्हटलं जातं. काय काय? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ म्हणजे याच्या व्यतिरिक्त असलेले अजून सगळे मोह मद मत्सर वगैरे सगळे जे विकार आहेत, सगळे विकार अंतःकरणातून कायमचे निघून जाणं याला भाग्य असं म्हणतात. एक काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी
आनंदाची सृष्टी झाली, संपूर्ण सृष्टी आम्हाला आनंदमय वाटायला लागणं, याला भाग्याचं लक्षण म्हणतात. भगवंताची भक्ती करत असताना आठव नाठव गेला भावाभाव, भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःचं सर्वस्व विसरून जाणं, याला भाग्य असं म्हणतात. आणि झाला स्वयमेव पांडुरंग, याचा अर्थ भक्ती करता करता स्वतः भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं, या सगळ्याला एक एक करून भाग्य असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. पण मला खरं खरं सांगा, या सगळ्याला आम्ही भाग्य म्हणतो का? नाही. अगोदर सांगितलं त्याला म्हणतो की नाही? त्याला म्हणतो. म्हणजे संपत्ती प्राप्त होण्याला आपण भाग्य म्हणतो, पण हे सगळे विकार निघून जाण्याला कधीच कुणी भाग्य म्हणत नसेल तर अर्थ स्पष्ट आहे. ज्याला संत मंडळी भाग्य म्हणतात त्याला आपण भाग्य म्हणत नाही, आणि ज्याला आपण भाग्य म्हणतो त्याला संत भाग्य म्हणत नाही. विठ्ठला तयार होत नाही. तुकाराम महाराजांची भाग्याची लक्षणं आपण पाहिले. तुकाराम महाराजांनी 4 गोष्टी सांगितल्या, या नावे भाग्य म्हणीचे. ठीक, अजून तुम्ही पुढे चला. नामदेव महाराजांना तुम्ही विचारा, भाग्य कशाला म्हणतात हो? नामदेव महाराजांनी सांगितलं, भाग्य म्हणून सांगू का? बघा, माझ्या अंतःकरणाची पूर्ण आवड ही भगवान श्री विठोबाच्या चरणाशी आहे, आणि म्हणून मला जर विचाराल तर नामदेव महाराज म्हणायला लागले, आपल्या अंतःकरणीची पूर्ण आवड पंढरीनाथाच्या चरणाजवळ कायमची राहणं, याला आम्ही भाग्य म्हणतो. विठ्ठला म्हणजे काय असेल तर ते ह्या साधू, या भगवान परमात्म्याचे चरण, माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय, अनेक उपाय नेणे काही. नामदेव महाराज म्हटले, बाकी दुसरा उपाय आम्हाला माहिती नाही, माझे सर्व भाग्य विठोबाचे पायी, आमचं जे काही भाग्य आहे ते सगळं विठोबाच्या चरणाजवळच आहे. हे भाग्याचं लक्षण कुणी सांगितलं? नामदेव महाराजांनी सांगितलं. अजून थोडस एक पायरी वर चढा. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, भाग्य कशाला म्हणतात हो? मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्वतंत्र भाग्याचं लक्षण सांगितलं. आणि मला असं वाटतं, ज्ञानोबारायांनी जे भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे ना, ते तुकाराम महाराजांच्याकडे व्यवस्थित लागतं. या अभंगाचा विचार कराल तर कसं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्वतंत्र भाग्याचं लक्षण सांगितलंय. ते भाग्य म्हणजे तरी काय? ज्ञानोबाराय म्हणतात, जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती होणं, यालाच भाग्य असं म्हटलं जातं. विठ्ठला लक्षण सांगितलं. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदे योग्य जीव होती. ज्ञानोबाराय म्हणतात, काय काय? ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, विषयाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वैराग्यालाच आपल्या आत्मलाभाचं भाग्य असं म्हटलं जात असेल तर विषयाचं वैराग्य म्हणजेच भाग्य. विषय वैराग्य इज इक्वल्स टू भाग्य, याला भाग्य असं म्हटलं जातं. सगळ्या विषयाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. कोणत्याच विषयांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये यत्किंचित सुद्धा अपेक्षा नाही राहिली पाहिजे, असं वैराग्य निर्माण होणं, यालाच भाग्याचं लक्षण असं म्हणतात. मला सांगा, हे वैराग्य आपल्याकडे कधी आलं हो? कधी आलं? कधीतरी आम्हाला वाटतं का की आतापर्यंत भरपूर प्रपंच केला, आता सगळं सोडावून कायमचं पंढरपूरला जावं? वाटतं कधी आपल्याला? कधीच वाटत नाही. आणि असं वाटून जरी आम्ही पंढरपूरला गेलो ना, तरी 4 दिवस राहून पुन्हा माघारी येतो. होतं की नाही? असं होत राहतं. हे असं सांगितलं जातं. परमपूज्य भानुदास महाराज देगलूरकर हे एक अतिशय, देगलूरकर घराणं म्हणजे एक अतिशय ज्ञानवंतांचं असलेलं घराणं आहे, मोठी परंपरा आहे. देगलूरकर महाराजांच्या घराण्यामध्ये भानुदास महाराज देगलूरकर जेव्हा होते त्यावेळेला चातुर्मासात 4 महिन्यापर्यंत पंढरपुरामध्ये सलग त्यांची प्रवचनं असायची. अजूनही ती सुरू आहेत. आता पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर हे करतात. भानुदास महाराज जेव्हा होते तेव्हा 4 महिन्यापर्यंत ही प्रवचनं चालायची. 4 महिन्यापर्यंत महाराज कुठेच बाहेर जाणार नाही. 4 महिन्यापर्यंत पंढरपूर म्हणजे फक्त पंढरपूर, पंढरपूरची वेळ सुद्धा ओलांडून पलीकडे जायचं नाही. अतिशय कठोर त्यांचा नियम. 4 महिन्यापर्यंत करायचं काय? रोज संध्याकाळी ज्ञानेश्वरीचं प्रवचन सगळ्यांना ऐकायला द्यायचं. रोज दिवसभर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, संध्याकाळी त्याच्यावरचं प्रवचन लोकांना श्रवण करायला मिळायचं. भरपूर गर्दी पंढरपूरला आत्ताही असते त्या प्रवचनाकरिता. मग
असे अनेक लोक प्रवचना करता यायचे. एक माणूस एक दिवशी प्रवचनाला आला. संध्याकाळी 6:30 ते 7:30 अशी प्रवचनाची वेळ असते. एक माणूस आला. आता नेमकं असं होतं की त्या वेळेला जेवढे काही प्रवचनाला येतात तेवढी प्रवचन ऐकतात आणि 7:30 वाजता प्रवचन संपलं की आपापल्या ठिकाणी निघून जातात. पण एक दिवशी असं झालं की तो एक माणूस आला आणि उठलाच नाही. 7:30 वाजले, प्रवचन संपलं, तो उठलाच नाही. 8:30 वाजले, 9:30 झाले, 10 झाले, 11 झाले, तरी पण हा माणूस उठत नाही. भानुदास महाराजांना चिंता वाटली. ते आले आणि त्या माणसाला विचारलं, पंढरपुरात आलात? तो म्हटलं, हो पंढरपूरला आलाय. चातुर्मासाला आलात? नाही म्हणे, चातुर्मासाला नाही आला. मग कशाला आला? अहो, चातुर्मास म्हणजे फक्त 4 महिन्याचा असतो. मी फक्त 4 महिन्यापुरता नाही आलोय, कायमचं घर सोडून आलोय म्हटले. कायमचं घर सोडून आलोय, असं ठरवलंय. आता परत कधीच मी जाणार नाही, कधीच जाणार. काहीही हो, तिकडं काही का होईना, पण मला परत घरी जायचं नाही. महाराज म्हटले, ठीक आहे, काय झालं काय नेमका, कशा करता असा निर्णय घेतला? त्यांना सांगितलं, काय सांगू महाराज, आमच्या सगळ्या घरची व्यवस्थित परिस्थिती आहे. मला 2 पोरं आहेत, दोघांची लग्न लावून दिलेली आहेत, दोघांना व्यवसाय करून दिलेला आहे. व्यवसायानं भरपूर संपत्ती त्यांना मिळते, आयुष्य आरामात त्यांचं जीवन चाललेलं आहे. पण त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला आता काही वेळ राहिलेला नाही आणि आपल्या शब्दाला कोणी किंमतही देत नाही. आम्ही काय विचार केला, उगाच तिकडं बोजा बनून राहण्यापेक्षा तिकडचं सोडावं आणि कायम पंढरपूरला यावं, म्हणून कायम पंढरपूरला आलोय, परत कधीच घरी जाणार नाही. म्हटले, ठीक आहे, आता पंढरपुरात खाणार कुठं? तो म्हटलं, खाण्याची अशी काही व्यवस्था केली नाही. चातुर्मासात भरपूर लोक अन्नदान करतात, त्यामुळे खाता येतं म्हणे. हा, फक्त वेळेवर जावं लागतं तरच खायला मिळतं. तुम्ही जाऊन पहा पंढरपुरात चातुर्मासाला, असं तुम्ही कधी पण जाल तर तुम्हाला खायला देणार नाहीत. सकाळचं जेवण जे असतं ते तुम्हाला बरोबर 11:30 वाजता मिळणार आणि संध्याकाळचं जेवण बरोबर 6:30 वाजता मिळणार. याच्यापेक्षा 1-1.5 तास लेट गेले तर सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी असं होईल. किंवा तुमची तुम्हाला व्यवस्था करावी लागेल. भरपूर लोक देतात, त्यातलं खायचं. झोपणार कुठं? तशी पण काही व्यवस्था नाही. देवाचं घर आहे की नाही पंढरपूर म्हणजे. कोणी पण आसरा देतं, कुठंतरी रात्रभर झोपायचं, सकाळी उठल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करून तुमच्या सगळ्यांची प्रवचन ऐकायची, बस हेच करायचं. बरं, पांघरुण वगैरे काही नाही, त्याची पण काही व्यवस्था नाही. भानुदास महाराज म्हटले, एक काम कर, आजपासून आपल्याच मठात राहायचं. आपलं मठ चांगलं मोठं आहे, मठात भरपूर जागा आहे, तू इथंच राहा. तुझी खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, पांघरुणाची सगळी व्यवस्था मी करून देतो. तू काही करायचं नाही, फक्त इथं राहायचं आणि मी सांगेन तसं वागायचं. बरं, काय करायचं? काही नाही, रोज सकाळी उठायचं, देवाची पूजा करायची. देवाची पूजा करून झाली की लगेच ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं. ज्ञानेश्वरी वाचून झाली की सकाळचा न्याहारी करायची. सकाळची न्याहारी, नाश्ता वगैरे झाला, परत ज्ञानेश्वरी वाचायची. दुपारी जेवण करायचं, दुपारचं जेवण झालं, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचा चहा झाला, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचं आपलं ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं, तेवढं प्रवचन ऐकलं की जेवायचं, परत ज्ञानेश्वरी वाचायचं, झोपायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची. त्याच्यानंतर न्याहारी करायची आणि पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. दुपारचं जेवण झालं की पुन्हा, तुम्ही तेवढं बोलत चला, बाकी मी बोलतो. ज्ञानेश्वरी वाचायची. संध्याकाळचा चहा झाला की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. हरिपाठ ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी उठायचं, आंघोळ करून देवपूजा झाली की पुन्हा ज्ञानेश्वरी. आता कळलं ना? आता असं रोज करायचं, रोज ज्ञानेश्वरी वाचायची. तुम्ही तुमच्या मुखाने बोलले की नाही, आता ज्ञानेश्वरी वाचायची. हरकत नाही, एवढंच करायचं आहे ना. राहतो, मठात राहायला लागला. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे राहायला लागला. सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, देवाची पूजा करायची, ज्ञानेश्वरी वाचायची. असा त्याचा नेम सुरू झाला. 20-25 दिवस कसे तरी त्यानं ढकलले. 30 दिवस त्याचे पूर्ण झाले. महिना पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला संध्याकाळी बसला नियमाप्रमाणे आणि रोज सकाळी संध्याकाळचं ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन संपलं की तो आपापल्या जागेवर जायचा आणि ज्ञानेश्वरी वाचायला बसायचा. आज असं झालं की पहिल्या दिवशी जसा बसून राहिला ना तसाच आज बसून राहिला. उठलाच नाही. प्रवचन झाल्यावर 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, तरी हा उठायचं नाव घेत नाही. महाराजांना चिंता वाटली. महाराज त्याच्या जवळ गेले. भानुदास महाराज त्याला म्हणायला लागले, अरे बाबा, सगळं व्यवस्थित आहे? म्हटलं, सगळं व्यवस्थित आहे. जेवण वेळेवर मिळतं म्हणे. न्याहारी होते, न्याहारी पण होते. रात्री झोप लागते, झोपही व्यवस्थित लागते. डासांचा वगैरे काही त्रास?
अजिबात तसा काही त्रास नाही. सकाळी आंघोळीला गरम पाणी वगैरे त्याचा पण काही त्रास नाही. सकाळी संध्याकाळी चहा वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं. बरं, ज्ञानेश्वरी वाचण्यात काही अडचण? ती पण काही अडचण नाही. ओवीचा काही अर्थ वगैरे समजत नाही? नाही महाराज, तसलं पण काही नाही, सगळं कळतं. महाराज म्हटलं, अरे जर सगळंच ठीक आहे तर मग इथं का बसलास? 11 वाजले, 11:30 वाजतील आता, इथं का बसलास? तो म्हणायला लागला, महाराज सगळं व्यवस्थित चालू आहे, पण राहून राहून मागच्या 4-5 दिवसापासून असं वाटायला लागलं. महाराज म्हटले, काय? काही नाही, असंच वाटायला लागलं की एकदा घरी जाऊन यावं म्हणे. महाराज म्हटलं, अरे आला तेव्हा तर सांगत होता कायमचा आलं, परत कधीच घरी जाणार नाही. म्हटलं, नाही महाराज, कसं आहे, काही झालं तरी शेवटी माझीच पोरं आहेत की नाही, जातो फक्त लगेच मी येतो म्हणे. महाराज म्हटले, मला पूर्ण खात्री होती महिनाभर जातो असं जाऊन जो जातो की नाही तो लगेच दुसऱ्या दिवशी येतो म्हटले. आपल्याला माहिती आहे मी कशा करता सांगितलं, हे विषयाच्या ठिकाणी वैराग्य आपल्या ठिकाणी जे निर्माण होतं ते काही क्षणापुरतं असतं. शुद्ध मराठीत त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. काही काळापुरतं टिकतं आणि लगेच ते निघूनही जातं. असलं वैराग्य कामाचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या विषयांच्या ठिकाणी पूर्ण विरक्ती निर्माण होणं हे आपल्या भाग्याचं लक्षण आहे. आणि तुम्ही जर पाहाल तर तुकाराम महाराजांच्या ठिकाणी हे पूर्ण वैराग्य आहे. तुकाराम महाराज म्हणजे वैराग्याचे महामेरू आहेत. तुकाराम महाराजांच्याकडे गडगंज संपत्ती आहे, पण दुष्काळाच्या काळामध्ये सगळी संपत्ती त्यांनी लोकांकरिता देऊन टाकली आहे. अन्नाच्या धान्याची कोठारं त्यांच्याकरिता आहे, लोकांकरिता मोकळी केली आणि लोकांना सांगितलं, ज्याला ज्याला जेवढं जेवढं धान्य लागेल त्यानं घेऊन जा, जेवढं जेवढं लागेल तेवढं तेवढं घेऊन जा, असं म्हणून ती कोठारं मोकळी केल्यानंतर लोकांनी लागेल तेवढंच घेऊन गेले असतील का? तुमचं काय मत आहे? लागेल तेवढं घेऊन गेले असतील की तुकोबाऱ्यांना दाणा शिल्लक ठेवला नसेल? काही शिल्लक ठेवलं नाही, काहीच शिल्लक ठेवलं नाही. असावं म्हणून सगळेच घेऊन गेले. तुकाराम महाराज म्हटलं, बरं झालं बाबा, सगळं गेलं ना, आता चिंता करायची गरज नाही, आपल्याला कसलीच चिंता राहणार नाही. तुकाराम महाराजांनी त्यावेळेला सावकारकी तुकोबाऱ्यांकडे होती. अनेक लोकांनी तुकोबाऱ्यांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्जाच्या खताच्या वह्या तुकाराम महाराजांकडे होत्या. तुकाराम महाराजांनी कान्होबाला म्हणजे लहान भावाला सांगितलं, जेवढ्या काही कर्ज खताच्या वह्या असतील ना, सगळ्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून टाका. कान्होबा विचार करायला लागले, सगळं जर बुडवलं तर आपला संसार कसा चालेल? आपला म्हणजे कान्होबाच्या अंगावर कान्होबाचाही संसार आणि तुकोबाऱ्यांचा पण संसार. कारण तुकाराम महाराज भजनात असल्याकारणानं संसार कोणी सांभाळायचा? कान्होबा विचार करतात, पण तुकोबा तर मागे हटणार नाहीत. मग कान्होबा निर्वाणीचं बोलत असताना तुकोबाऱ्यांना म्हटले की तुमच्या हे जे काही खतं आहेत की नाही, कर्जाच्या वह्या आहेत ना, सरळ सरळ या कर्जाच्या वह्यांचे 2 भाग करा. तुमचा हिस्सा तुम्हाला ठेवा, माझा हिस्सा मला देऊन टाका. म्हणजे तुकाराम महाराज शांत होतील आणि राहिलेल्या हिश्श्यावर आपला चौघांचाही संसार चालेल. ही कान्होबांच्या अंतःकरणाची भावना आहे. तुकाराम महाराजांनी लगेच 2 भाग केले. आपल्याकडचा एक भाग जो होता ना, त्या सगळ्या कर्जाच्या वह्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या. तुम्ही ध्यानात घ्या, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2 वेळा वह्या बुडवण्याचा प्रसंग आला. 2 वेळा. पण एकदा वह्या बुडवलेल्या तुकाराम महाराजांनी तारल्या आणि अगोदर त्याच्या बुडवल्या होत्या त्या अजिबात तारल्या नाही. कधी कधी या कर्ज खताच्या वह्या जेव्हा बुडवल्या त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्या वर याव्या म्हणून अजिबात प्रयत्न केले नाहीत. पण अभंगांच्या वह्या जेव्हा तुकोबाऱ्यांच्या बुडाल्या त्यावेळेला तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. 13 दिवसांनंतर देव येतो. लोकांनी दगड बांधून वह्या खाली बुडवल्या होत्या, पण तरी भगवंताच्या कृपा प्रसादानं त्या वह्या सगळ्या तरल्या. मी गमतीनं सांगत असतो, त्या तुकोबाऱ्यांच्या वह्या तरल्या, पण नुसत्या वह्याच नाही तरल्या, दगड सुद्धा तरली, आहे की नाही? जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैस्या लाया. त्या नुसत्या वह्या तरल्या नाहीत, वह्या नुसत्या तरल्या नाहीत, दगड पण तरली. पण मी अजून पुढचं म्हणत असतो, दगड तरली पण सगळीच दगड नाही तरली. फरक ध्यानात घ्या. दगड तरली पण सगळीच दगड तरली नाही. फक्त 30 दगड तरली की जी गाथेला बांधलेली होती, वह्यांना बांधलेली होती. याचा अर्थ काय? मृत्यू लोकांची पण सगळी दगड तरतील. माझ्या सकट आपण सगळं दगडच आहोत, ही पण सगळी दगड तरतील. फक्त आपण स्वतःच्या जीवनाला तुकोबाऱ्यांच्या गाथेशी बांधून घेतलं पाहिजे, ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीशी बांधून घेतलं पाहिजे, समर्थांच्या दासबोधाशी बांधून घेतलं पाहिजे, श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेशी बांधून घेतलं पाहिजे. या सगळ्या सद्ग्रंथाला आपलं जीवन जर बांधलं जात असेल ना, तर आपलं जीवन सुद्धा तरल्याशिवाय राहणार नाही. हे त्यातून शिकण्यासारखं आहे. पण हेच आपण त्याच्यातून पाहावं. संतांच्या वाङ्मयाला जर आपलं
जीवन मानलं जात असेल तर आपला उद्धार, आपलं तरुण जाणं हे निश्चित झालेलं असेल. हे तुकाराम महाराजांचं वैराग्य आहे पहा. आणि हे जे वैराग्य तुकाराम महाराजांच्या अंगी आहे ना, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं वैराग्याचं लक्षण हे तुकाराम महाराजांच्या अंगी लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की याच भाग्यातून आम्हाला संतांचे पाय प्राप्त झाले. वैराग्याचे भाग्य, संत संघ हाची लाग. या वैराग्याच्या भाग्यानेच आम्हाला जर संत संघ प्राप्त होत असेल तर त्या वैराग्याला तुकोबराय भाग्य म्हणतात. आणि त्या भाग्याच्या उदयानं आम्हाला संतांचे पाय प्राप्त झाले. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. त्याच्यामुळे आम्हाला हे संतांचे पाय प्राप्त झाले. नुसते संतांचे पाय प्राप्त झाले असं नाही, तर ते संत स्वतः आमच्या डोळ्यासमोर आले असं तुकोबराय म्हणतात. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. भाग्य उदयाचा ठसा आणि पुण्य फळले बहुता दिसा, या दोघांच्या माध्यमातून झालो सन्मुख. सन्मुख झालो म्हणजे काय? संत आमच्या डोळ्याच्या समोर आले, आम्हाला संतांना पाहता आलं. आणि संत चरण पावलो, साधू संतांचे संग आणि साधू संतांचे चरण आम्हाला प्राप्त झाले. याला कारण भाग्य आहे. आता तुकोबराय म्हणता, हे जर आम्हाला भाग्य प्राप्त झाले असतील, संतांचे चरण जर आम्हाला मिळालेले असतील, तर कधीच कुणालाही न भेटणारे संत चरण आम्हाला प्राप्त झाले. हा आमच्या जीवनाचा योग आहे. कधीही कुणाला जे भेटत नाही ते आकस्मिक प्राप्त झाला की आपण म्हणतो ना, काही नाही हो, योगायोगानं ती गोष्ट आम्हाला मिळाली म्हणजे तो योग आहे. पण आता मिळालेली गोष्ट कायम टिकावी हे आपल्या हातात आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता जर संत आमच्या डोळ्यासमोर आले असतील, त्यांच्या पायाचं दर्शन आम्हाला झालं असेल, तर इथून पुढचं आमचं कर्तव्य काय याचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलं. दुसरं चरण, हे धोनिया
हे जोडे संत पाय येतो नियानुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला संतांच्या पायाचं दर्शन झालं, त्याला कारण म्हणजे आपल्या भाग्याचा उदय असं आपण पाहिलं. भाग्य तरी कशाला म्हणतात याचाही विचार आपण पाहिला. धनलक्ष्मीला वगैरे भाग्य म्हटलं जात नाही, पण संतांचा संग प्राप्त होणं याला भाग्य म्हटलं जातं. असं आपण संतांच्या वचनाच्या अनुसार त्याचे आपण विस्तृतपणे सगळं विवरण ऐकलं. आता पुढे तुकोबाराय काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात जर हे आपल्याला पाय प्राप्तच झाले असतील, आपल्याला जर हे मिळालेच असतील, आता हे मिळालेले पाय जर निघून गेले तर परत कधी मिळतील हे काही सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्या मनाशी निश्चय करतात, काय येथो निया नुठवू माथा. आता आम्ही आमचं हे मस्तक संतांच्या चरणावर लावू आणि संतांच्या चरणाला लावलेलं मस्तक नुठवू. नुठवू म्हणजे न उठवू. कधीही आमचं हे मस्तक आम्ही संतांच्या पायावरून बाजूला करणार नाही. कुठपर्यंत मरणा वाचूनी सर्वथा. अगदी मरण आलं तरी आणि मरण येईपर्यंत आम्ही आमचं हे मस्तक संतांच्या चरणाजवळ लावणार आहे. याचं कारण काय आहे, सर्वसामान्य माणसाला जर संतांची संगत प्राप्त होत असेल, ऐका राहू द्या संतांचा संग जर सगळ्यांना प्राप्त होत असेल किंवा एखाद्या माणसाला त्याच्या भाग्योदयानं जर संतांचा संग प्राप्त होत असेल तर त्याचं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य एकच असतं की त्यानं संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. बस, दुसरं त्याचं काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे सर्वसामान्य माणसाचं असलेलं कर्तव्य आहे. साधू महात्मा समोर आला का मग त्याच्या लगेच दर्शनाची आपण संधी घ्यायची असते. मी गमतीनं म्हणत असतो, साधूच्या दर्शनाची जर संधी मिळत असेल तर आपण ती संधी साधून घेतली पाहिजे, नाहीतर संधी साधून जातील. कळलं तर बघा, थोडस किचकट आहे पण कळण्यासाठी सोपं आहे. साधूच्या दर्शनाची संधी मिळत असेल तर ती संधी साधून घ्यायची, नाहीतर संधी साधून जाता. अशी वेळ नाही आली पाहिजे. साधूच्या दर्शनाची संधी घ्यावी. साधू संतांचे पाय प्राप्त झाले की ते आपण आपलं मस्तक त्यांच्या चरणाजवळ लावायचं, दुसरं काहीच करायचं नाही. आपण नाही पाहायचं तो साधू कोणत्या दर्जाचा आहे, त्याची पात्रता काय, त्याचं ज्ञान काय, त्याचं महिमान काय, हे सगळं पाहण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपण फक्त त्याच्या पायावर लोटांगण घालायचं. संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. याचा अर्थ नतमस्तक झालो पाहिजे. साधू संतांचे पाय प्राप्त झाले, पायावर फक्त डोकं ठेवायचं, बाकी काही आपण करू नये, कारण आपली मुळात तेवढी पात्रताच नसते. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महात्म्याने असं बोलावं, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविले पायी डोई. तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना असं म्हटलेत बरं का, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराज म्हटले. ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करताना तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायांच्या ज्ञानाची खोली एवढी अगाध आहे, एवढी अगम्य आहे की आपण कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी ज्ञानोबारायांची खोली आपल्याला कळणार नाही. ज्ञानोबाराय म्हणजे कोण? गुरु आहे. ज्ञानोबाराय म्हणजे कोण? संत आहेत. आणि संत जर आपल्याला प्राप्त झाले तर त्यांच्या विचाराची खोली तपासण्याचा आपण प्रयत्न करू नये. का प्रयत्न करू नये? मुळात आपली खोली लहान. कुठली पण खोली घ्या, तुम्हाला जी घ्यायची ती घ्या, मुळात आपली खोली पण लहान आणि आपली इकडची खोली पण लहानच आहे संतांच्या समोर. म्हणून आपण तेवढं डोकं लावायचं नाही. त्यांनी काय सांगितलं, चरणाचं दर्शन घ्या ना, तेवढं दर्शन घ्यायचं, मोकळं व्हायचं. ज्ञानोबाराय श्री गुरुचं महिमान सांगत असताना फार गोड बोलतात बरं का. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तैसे श्री गुरुचे महिमान आकलिता के असे साधन म्हणून मी या नमन निवांतू केले. तैसे श्री गुरुचे महिमान, सद्गुरूंचं काय महिमान आहे हे आपल्याला आपल्या मुखानं गाता येत नाही, आपल्याला ते कळत नाही, आपल्या विचाराच्या शक्तीच्या पलीकडचं आहे, आपल्याला अनाकलनीय आहे ना. आपण काय करायचं, म्हणून मी या नमन निवंतू केले. नमन करणं म्हणजे नतमस्तक होणं. म्हणून मी फक्त एकच काम
करतो, त्यांच्या चरणावर फक्त आपलं डोकं ठेवतो. हे श्री गुरुचं महिमा ज्ञानोबारायांनी सांगितलं. किंवा पुढे आणखी ठिकाणी एक ज्ञानोबाऱ्या म्हणतात का 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची बोळणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. काहीच करायचं नाही, फक्त त्यांच्या चरणाला डोकं लावायचं, बाकी काही करायचं नाही. संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी. हे करी दंडवत, हे करी दंडवत, हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावरी, दुसरं काहीच करायचं नाही. एक फक्त वाक्य सांगतो आणि या पुढच्या दोन्ही चरणाचा अर्थ सांगून आपण थांबू. परंतु काय करायचं, संत प्राप्त झाले की त्यांच्या पायाला डोकं लावायचं. ऐका बरं का, फार वाक्य चांगलं आहे. संत जर प्राप्त झाले ना, संतांचं दर्शन झालं, आपण तर जिथं डोकं टेकवायचं तिथं डोकं लावायचं नाही. फक्त टेकवायचं आणि मोकळं व्हायचं, नमस्कार घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. त्यांच्याकडून आशीर्वादाची फक्त अपेक्षा करायची, बाकी कोणत्या गोष्टीची अपेक्षा संतांकडून करू नये. एवढ्याकरिता आम्ही आमचं मस्तक त्यांच्या चरणाजवळ लावणार आहोत. येथोनी या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. अजून तुकाराम महाराज म्हणतात हे कायम राहिलं पाहिजे ना, म्हणून आम्ही आमच्या मनाला धीर दिला. होई बळकट माझ्या मना रे तो धीट. माझ्या मनाला सांगितलं, मना हे बाबा हे सगळं तुझ्या हातात आहे बघ. तू जर ठरवलं तर हे मस्तक कायम संतांच्या चरणाजवळ राहील, आणि तू जर ठरवलं तर ते क्षणात बाजूला येईल. कारण आपल्या सगळ्या क्रिया या मनावर आधारित असतात. आपलं मन हे अतिशय चंचल आहे, मान्य आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन गीतेमध्ये बोलत असताना असं म्हणतो, चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. त्या मनाचा स्वभाव सांगितला अर्जुनानं. कोणाला? देवाला. कधी? रणांगणावर. काय सांगितलं? माझं मन चंचल आहे. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? अर्जुन. कोणाला? देवाला. कुठे? रणांगणावर. रणांगणावर कोणत्या? ज्या रणांगणावर आता युद्ध सुरू होणार आहे, ज्या रणांगणावर प्रत्येक योद्धा त्याचे ढोल नगारे वाजवत आलेला आहे, ज्या रणांगणावर सगळे योद्धे आपलं रणशिंग फुंकतायत, अशा अतिशय गडबडीच्या वातावरणामध्ये अर्जुनाला मोह निर्माण होतो. आणि तो मोह जावा म्हणून श्रीकृष्ण परमात्मा त्याला गीतेचा उपदेश करतो. आणि या अत्यंत गडबडीत जो गीतेचा उपदेश केला तो अर्जुनाला कळतो. ऐका, एवढ्या गडबडीत केलेला उपदेश अर्जुनाला कळतो, आणि तरी तो अर्जुन म्हणतो माझं मन चंचल आहे. तरी तो म्हणतो माझं मन चंचल आहे. आमचं एवढ्या शांततेत कीर्तन ऐकताना पण बाजूच्या हॉर्नकडे 100 वेळा लक्ष जातं. काय चंचल, आपल्या मनाची काय गती लावायची मला सांगा. अर्जुनाचं मन कुठे, आपलं मन कुठे? तरी अर्जुन म्हणतो माझं मन चंचल आहे. मग काय केलं पाहिजे? याला स्थिर केलं पाहिजे. काय उपाय आहे? भगवंतानं सांगितलं, आपल्या कितीही चंचल असलेल्या मनाला स्थिर करायचे असतील फक्त 2 उपाय आहेत. पहिला उपाय आहे वैराग्य, आणि दुसरा उपाय आहे अभ्यास. जेवढा अभ्यास तेवढा जास्त मन स्थिर, आणि जेवढा वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? जेवढ्या वस्तूंचा संग्रह कमी तेवढं जास्त आपल्या मनाचं स्थैर्य राहील. आपलं हे मन असं चंचल आहे ना, म्हणून तुकाराम महाराज जे त्या मनाला प्रार्थना करतात, होई बळकट माझ्या मना रे तू धीट. हे माझ्या मना तू बळकट हो, धीट हो. म्हणजे काय होईल की हे आपलं मस्तक जे आत्ता संतांच्या चरणाला लागलंय ते कायम संतांच्या चरणाला लागून राहील. हे सगळं सांगून झाल्यानंतर तुकोबाराय म्हटले, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी. तुका आला लोटांगणी, संतांच्या चरणाजवळ लोटांगण घातलं आणि भक्ती भाग्या झाली धणी. म्हणजे काय? तुम्ही पहा, अभंगाचं पहिलं चरण पहा, शेवटचं चरण पहा, दोघांमध्ये एक वाक्यता आहे. पहिल्या चरणात तुकोबाराय काय म्हटले? भाग्याचा उदय. शेवटच्या चरणात काय म्हटले? भक्ती भाग्या झाली धणी. पहिल्या चरणात काय म्हटले? ते हे जोडी संत पाय. आणि शेवटच्या चरणात तुका आला लोटांगणी. म्हणजे काय काय याच्यामध्ये झालं? पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हटले होते ते हे जोडी संत पाय. संत पाय आम्हाला प्राप्त झाले. पण प्राप्त झालेल्या संत पायाला आम्ही जीवाशी धरल्यानंतर आम्ही कुठपर्यंत पोहोचलो? तुका आला लोटांगणी पर्यंत. पहिल्या चरणात फक्त प्राप्त झाले होते, पण आता आम्ही त्या चरणावर लोटांगण घातलं. म्हणून पहिल्या चरणात फक्त भाग्याचा उदय झाला होता. भाग्याचा फक्त उदय झाला होता. उदय होणं वेगळं आणि प्रकाशित होणं वेगळं. पहाटे पहाटे ज्या वेळेला सूर्य येतोय असं वाटतं ना, तेव्हा आपण म्हणत असतो आता सूर्याचा काय होतोय? उदय. त्याला आपण सूर्योदय म्हणतो.
ते कधी? पहाटेपर्यंत. आता सूर्योदय त्यालाच माहिती असतो ज्याची पहाट लवकर होते. ज्याची पहाटच दुपारी 1 वाजता होते त्याला काय माहित सूर्योदय? त्याला नाही माहिती. पण सूर्योदय झाला ना की तेव्हा सूर्य दिसत नसतो, फक्त त्याची लालिमा तेवढी पसरलेली असते आणि त्यावरून आपण अंदाज लावतो की आता सूर्य येणार आहे, म्हणून त्याला सूर्योदय असं आपण म्हटलो. त्याप्रमाणे पहिल्या चरणात फक्त भाग्याचा उदय झाला होता. भाग्य अजून पूर्ण आलेलं नाही, फक्त भाग्याचा उदय झालेला आहे. आणि तोच सूर्य जेव्हा आपण दुपारी 12-1 वाजता पाहतो तेव्हा तो लख्ख प्रकाशित झालेला असतो, तेव्हा तो सूर्याचा प्रकाश मानतो. मग पहिल्या चरणात फक्त भाग्य आलंय असं वाटलं होतं आणि तेव्हा आम्ही संतांचे पाय पाहिले होते. पण आता आम्ही संतांच्या पायावर लोटांगण घातलं ना, मग आता पहिल्या चरणात झालेला जो उदय होता तो कुठपर्यंत पोहोचला? भक्ती भाग्या झाली धणी. एका विशिष्ट पातळीवर आमचं ते भक्ती आणि आमचं भाग्य जाऊन पोहोचलं. या सगळ्याला कारण काय? संतांचे पाय प्राप्त होणं, संतांच्या पायाला मस्तक लावणं आणि संतांच्या पायावर लोटांगण जाणं. याला कारणच आमच्या भाग्यात आणि आमच्या भक्तीमध्ये वाढ झाली, असा तुकाराम महाराजांचा या अभंगाचा आशय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम भाग्या झाले धणी. यथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सर्वांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. सद्गुरुरायांच्या चरणी समर्पित सेवा करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. आपल्या ह्या चिंचोड्याच्या पाडा या परिसरामध्ये भगवान श्री हनुमंतरायांच्या मंदिराच्या समोरील या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही संध्याकाळची कीर्तन रूपी सेवा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आदरणीय अनंता मामा म्हात्रे यांच्या माध्यमातून मजपर्यंत येऊन पोहोचली. हे समस्त सप्ताह कमिटी असेल, समस्त ग्रामस्थ असतील, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सेवा आली आणि म्हणून इथपर्यंत येण्याचा योग झाला. काहीशा ट्रॅफिकमुळे थोडासा येण्याकरिता मला 15-20 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु अत्यंत व्यस्ततेच्या ह्या सगळ्या नगरीमध्ये आपण हा उत्सव अनेक वर्षांच्या पर्यंत सुरू ठेवलेला आहे आणि याला पूर्णतः कारण म्हणजे सद्गुरू श्री सावळाराम महाराजांची असलेली कृपा आहे. सद्गुरू श्री सावळाराम बाबांच्या आदेशाच्या अनुसार हा उत्सव या ठिकाणी सुरू झाला आणि काय योगायोग आहे पहा ना. त्यांच्या पुण्यतिथीचा जेव्हा उत्सव होतो तेव्हाच आपला पण उत्सव होतो. संतांच्या एका कार्यासोबत आपला कार्य जर होत असेल तर अर्थात त्यांच्या आपल्यावर मोठी कृपा आशीर्वाद आहेत असं आपण समजून जावं. सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराजांची आपल्या समस्त परिसरावर असलेली नितांत कृपा आहे, त्यांचे अत्यंत अत्यंत असलेले आशीर्वाद आहेत आणि म्हणून आपण सगळेजण या परमार्थात आहोत. आमच्यासारख्याला पण जर विचाराल तर आमचा पण जो परमार्थ सुरू आहे त्याला कारण एकच आहे, ते म्हणजे सद्गुरू श्री सावळाराम बाबांची असलेली कृपा आहे. अन्यथा एवढ्या गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाही. मी अत्यंत आदरानं सांगत असतो, मला आता पुढच्या वर्षी मला कीर्तन करायला सुरू होऊन 25 वर्ष पूर्ण होतील हरिबुवा. रौप्य महोत्सव मी संपन्न करणार. यंदाचं 24वा म्हणजे दुसरं तप चालू आहे, पुढच्या वर्षी पूर्ण होतील. परंतु अगदी या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर कीर्तन करायला मिळणं, एकनाथ महाराजांच्या समाधीच्या समोर पैठणमध्ये कीर्तन करणं, भंडारा डोंगर सारख्या तपोभूमीमध्ये जवळजवळ 10-12 हजार लोकांच्या समोर कीर्तन करायला प्राप्त होणं, या सगळ्याला कारण म्हणजे आमच्या सद्गुरू श्री सावळाराम महाराजांची आमच्यावर नितांत कृपा आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जातो आम्ही कधीच सांगायला विसरत नाही की आम्ही सद्गुरू श्री सावळाराम महाराजांचे शिष्य आहोत म्हणून. पण आम्हाला त्याचा अभिमान आहे की महाराजांची आमच्यावर नितांत अशी कृपा आणि आशीर्वाद आहे. म्हणून झालेली ही समस्त सेवा त्याच सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. 2 मिनिटं सद्गुरू बाबांचं भजन करू आणि त्याच्यानंतर या ठिकाणी थांबायचं आहे. श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम,
गुरु सावळाराम सद्गुरु सावळाराम सावळाराम सद्गुरु झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता तुम्हा सगळ्यांकडून एकच अपेक्षा आहे. हल्ली प्रत्येकाचं जीवन अतिशय व्यस्त आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात अनेक गडबडी आहेत. पण या सगळ्या व्यस्ततेतून थोडा काळ आपण काढावा आणि रोज ज्ञानेश्वरीच्या एक 5-10 ओव्या, तुकोबारायांचे 5-10 अभंग, भगवद्गीतेचे 2-4 श्लोक असतील, दासबोधाचे 2-4 श्लोक असतील, 4-5 मनाचे श्लोक असतील, या सगळ्याचं आपण थोडं तरी वाचन करावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. संतांचं वाङ्मय आणि संतांचं चरित्र हे थोडं तरी आपण वाचा ही आपल्याकडून अपेक्षा करतो. कारण एकच आहे, काही झालं तरी वाचाल तरच वाचाल. मी एक पाऊल पुढचं टाकून बोलतो, कमीत कमी वाचलेले आहात म्हणून तरी वाचा. नाहीतर 1.5-2 वर्षापूर्वी कोणाचीच गॅरंटी नव्हती, कधी जाऊ सांगता येत नव्हतं. पण तरी आपल्याला या संकटातून हनुमंतरायांनी काढलं ना बाहेर, सद्गुरुनाथांनी काढलं ना बाहेर. का काढलं? त्यांची अपेक्षा आहे कमीत कमी तुम्ही भजन कराल म्हणून तरी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे की नाही. म्हणून थोडं का होईना संतांचं चरित्र वाचा. आपल्या पुढच्या पिढीला संतांची ओळख करून द्या. फार अवघड आहे. अलीकडची पिढी जी कॉन्व्हेंटमध्ये शिकतीये ना, त्यांना कॉन्व्हेंटच्या शाळा कधीच आपल्या महापुरुषांची ओळख करून देत नाहीत. ध्यानात घ्या. आपले संत, आपले महापुरुष, आपले स्वातंत्र्य सैनिक यांची कधीच ती कॉन्व्हेंटची शाळा आपल्याला तरी त्याचा परिचय करून देत नाही. इंग्लिश मिडियमची शाळा वेगळी आणि कॉन्व्हेंटच्या शाळा वेगळी.